काही महिन्यांआधी अवकाळी पाऊस पडला। त्यात महाराष्ट्रात केळीच्या बागांचं अतोनात नुकसान झालं। त्यातूनही शेतकऱ्यांनी पुन्हा केळीची लागवड केली, त्यासाठी कर्ज काढली आणि उसणवाऱ्या देखील केल्या। अगदी पोटच्या पोरासारखं या बागांना शेतकऱ्यांनी वाढवलं। पण आता या केळीच्या बागांवर वाढत्या तापमानाचं संकट कोसळलंय आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत केळीच्या बागांचा कोळसा होत चाललेला आहे। पाहुयात केळी उत्पादक शेतकऱ्यांची तापमानाची वाढ झाली असता केळीचे पानं करपत आहेत। केळीचे पानं करपल्यामुळे जे घडं भरतात सर, जे माझी घडं भरतात सर 20-30 किलोची, परंतु ते आता परिपूर्ण कमी सर 10 ते 12 किलोचं एक घड भरत आहे सर। 2 ते 3 दिवसामध्ये एवढा उन्हाचा तडका बसतो की केळी तर पिवळी पडतेच पडते आणि केळीचा भाव यावर्षी उच्चांक गतीने वाढत आहे। पण केळीचं पीक छोटे छोटे केळ असताना पिवळे पडत आहेत आणि झाडं वाळत आहेत, त्यामुळे बरेच शेतकऱ्यांचं बरंच काय आमच्या शिवारात पूर्ण काही नुकसान होत आहे। हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा सध्या 39 अंशांवर पोहोचलाय। त्याचा फटका केळीच्या बागांना बसत असून केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्यासोबतच करपून गेल्यामुळे केळी बाजारात न्यायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। इतकं तापमान आहे की या केळीला आता समजा उन्हाळा दिवस असल्यामुळे रमजानचा महिना होता, बाजारात केळीला भावही चांगला होता, पण केळीचं येण्याच्या अगोदरच ही उन्हानं ही केळी मोडून चालली आहे आणि केळे असे करपून चाललेले आहेत। तापमान भरपूर असल्यामुळं केळीला खूप त्याचा त्रास होत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय। यावर्षी जे आहे ते आता तापमान वाढत असल्यामुळे या तापमानाचा फटका या केळीच्या बागांना होताना पाहायला मिळतोय। संपूर्ण या ठिकाणी केळी पीक जे आहे ते वाळून जात आहे। केळी उत्पादक शेतकरी जे आहे ते मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। आधीच अवकाळी पावसात केळीच्या बागांचं मोठं नुकसान आहे। त्यातूनही खचून न जाता शेतकऱ्यांनी पदरमोड करत केळीच्या बागा फुलवल्या। मात्र आता उन्हाच्या तडाख्यानं त्यांचाही डोळ्या देखत कोळसा होतोय। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।